मोठी बातमी समोर येते। नवी मुंबईमध्ये 4 वर्षाच्या विद्यार्थ्यावर स्कूल बस चालकाने लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली होती। या विरोधात नवी मुंबईतील सीवूड्स येथील खासगी शाळेवर पालकांनी धडक मोर्चा काढलाय। शाळेबाहेर पालकांनी आक्रोश मोर्चा काढलाय। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालकांच्या या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतल्याचं पाहायला मिळतंय। नवी मुंबईतील एका चिमुकली विद्यार्थ्यासोबत अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या स्कूल बस चालकाला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे। या प्रकरणामध्ये आता पालक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। मेंटली त्रासलेल्या पेरेंटला घाबरत आहे आणि सांगताय की तुम्ही आमच्या स्कूल बद्दल असं बोलता तर आम्ही असं करूया। म्हणजे पेरेंटकडे तुम्ही काय सांगता? सोडून जा, चुप्प बसा, सोडून जा, देश सोडा, सिटी सोडा। आय मीन दिस इज रिडिक्युलस, इट्स व्हेरी सॅड। तर पेरेंट्स साठी आम्ही इकडे उभे आहोत, आमच्या मुलांसाठी आम्ही इकडे उभे आहोत की कोणाबरोबर असं कधीच होऊ नये। पालक जेव्हा डॉक्टरांकडे गेले, खासगी डॉक्टरांकडे, त्यानंतर हा प्रकार समोर आलेला आहे। आपण बघतोय की इथले जे डीपीएस शाळेचे मुख्याध्यापक आहेत हे मागच्या 2-3 वर्षापूर्वी इथे आले आणि त्यानंतर अशा घटना इथे वारंवार घडत आहेत। इथे बघतोय आपण 2 वर्षापूर्वी इथल्या अनेक महिला शिक्षकांनी मोलेस्टेशनचे आरोप या प्रिन्सिपलवरती केलेले होते। त्याच्याबद्दलची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दर्ज आहे आणि महिलांनी असे आरोप केल्यानंतर महिलांचं सस्पेन्शन ह्या मुख्याध्यापकांनी केलं आणि हे आपल्या ज्या महिलांच्या प्रति राहायच्या विरुद्ध हे जाणार आहे। आमची मागणी आहे की हे जे प्रिन्सिपल आहेत मिस्टर वशिष्ठ त्यांचं तात्काळ निलंबन झालं पाहिजे आणि ह्यांना या पॉस्कोच्या गुन्ह्यामध्ये सहआरोपी हे केलंच पाहिजे ही आमची मागणी आहे। तोपर्यंत आमचं हे आंदोलन संपणार नाही, याची दखल राज्य सरकारने घ्यावी। हा इन्सिडेंट ऍक्च्युअली झालेला आहे वॉशरूम मध्ये आणि जो लहान मुलगा आहे ज्याला बोलता नाही येत त्यांनी स्वतःहून म्हटलंय, बोलता नाही म्हणजे थोडं तुटक बोलतोय, पूर्ण सेंटेन्स नाही बोलत आहे। त्यांनी म्हटलेलं आहे क्लिअर की मला अंकलनी वॉशरूम मध्ये नेलं, ठीक आहे, हे त्यांनी क्लिअर कट सांगितलंय। तरी पण तुम्ही बघा की प्रिन्सिपलचं जे हे आलो कमेंट आलो की बसमध्ये झाला, मी बसचे फुटेज चेक केले, तिथं आम्हाला काही दिसलं नाही आहे। एवढी मोठी केस झालेली आहे तरी पण एक प्रॉपर स्टेटमेंट आणि एक ऍक्सेप्टन्स अजून प्रिन्सिपल कडनं आलेलं नाही आहे। आमची फर्स्ट डिमांड तर ही आहे की एक तर पहिले ऍक्सेप्टन्स व्हायला पाहिजे की हा इन्सिडेंट झालेला आहे। सेकंड, त्यांनी रिस्पॉन्सिबल डिसिजन का बरं नाही घेतलं, त्यांनी ऍक्शन का बरं नाही घेतल्या शाळेतर्फे अजून पण, आणि त्या न घेतल्यामुळे आमची डिमांड आहे की प्रिन्सिपलनी रिझाईन करायला हवं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।